NSS शिबिरामधील बटवन डे आज या प्रोग्राममध्ये बौद्धिक सत्रामध्ये आजच्या व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र म्हणजे आपलं मन असा मौलिक सल्ला देणारे डॉक्टर मारुती बामणे सर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भाष्य करणारे डॉक्टर हनुमंत कदम सर, उपस्थित सर्व माझे सहकारी प्राध्यापक वृंद, बंधूंनो आणि भगिनींनो, विज्ञानवादी दृष्टिकोनावर भाष्य करताना कदम सर यांनी पाणी समस्या किती गहन होत चाललेली आहे याविषयी वस्तुस्थिती आपल्या सर्वांसमोर नमूद केली। खरोखरच हा प्रश्न किती गहन, गंभीर, क्लिष्ट बनत चाललेला आहे आणि त्यावर उपाययोजना काय आपण केली पाहिजे, आपल्या जनरेशनने उपाययोजना काय केली पाहिजे याविषयी त्यांनी भाष्य केलं। खरोखरच 2048चा संदर्भ जो त्यांनी सांगितला तो संदर्भ सांगितल्या क्षणीच अंगावर शहारे यावे अशा इतका गंभीर परिस्थिती येणाऱ्या काळात पाणी या समस्येवरून निर्माण होणार आहे आणि विज्ञानवादी दृष्टिकोन त्यासाठी म्हणजे विज्ञानवाद आम्ही अंगीकारणं हे गरजेचं आहे। भारताचीच नव्हे तर अखिल मानवजातीची, जगाची जी भौतिक प्रगती झालेली आहे ती भौतिक प्रगती विज्ञानवादाच्या अंगीकारातून झालेली आहे। पण नेमकं विज्ञानवाद म्हणजे काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर कार्य कारण भाव लक्षात घेणे। कोणतीही घटना घडण्याच्या पाठीमागे निश्चित अशा प्रकारचं कारण असतं आणि ते कारण समजून घेणे म्हणजे विज्ञानवाद होय। विज्ञानवादाची व्याख्या ही अशाच प्रकारची आहे जे लहानपणी किंवा शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाचं नाव काय होतं तुम्हाला आठवतंय का? प्रयोगातून विज्ञान, प्रयोगातून विज्ञान असं त्या विषयाचं नाव होतं। म्हणजेच काय, जे प्रयोगातून सिद्ध होतं त्याला विज्ञान म्हणावयाचं, ज्याला कार्यकारण भाव कळाला त्याला विज्ञान म्हणावयाचं। जी गोष्ट प्रयोगातून सिद्ध झाली नाही किंवा ज्याचा कार्यकारण भाव आम्हाला समजला नाही, ज्याच्या घटनेच्या पाठीमागचं कारण आम्हाला समजत नाही, त्याला आम्ही धर्म या संकल्पनेमध्ये समाविष्ट केलं। परंतु ज्या गोष्टीचा आम्हाला अर्थ कळाला, कारण कळालं, त्याच्या पाठीमागची शास्त्रीय दृष्टी कळली, तेव्हा ते विज्ञान म्हणून नावारूपास आलं। आता व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र कसं मन आहे की मन ही एक प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे, प्रचंड पॉवर आहे तुमच्या मनामध्ये, परंतु त्यापासून आम्ही अनभिज्ञ आहोत। हिमनगाप्रमाणे, हिमनगाचा म्हणजे जसा पद्धतीनं 1.0 भागच पृष्ठभाग त्याचा पाण्यावर दिसतो बर्फाच्या तुकड्याचा, बाकीचा 9.0 भाग ज्याप्रमाणे पाण्याच्या खाली असतो, अदृश्य अवस्थेत असतो, तसं आपलं मन आणि आपल्या मनाच्या अंतरंगात असे हजारो मौलिक अशा प्रकारचे दागिने आहेत। ते फक्त आम्ही ओळखले पाहिजेत, लक्षात घेतले पाहिजेत। कुठेतरी त्या विमानाचा शोध लावणारे जे बंधू होते, कोणते राईट बंधू जे होते, राईट बंधूंनी पक्षी आकाशात का उडतात याचं निरीक्षण केलं। त्या निरीक्षणावरून आपल्यालाही उडता येईल का अशा प्रकारचा एक गृहीतक त्यांनी आपल्या समोर ठेवलं आणि त्यांच्या सेल्फ कॉन्फिडन्सच्या आधारे, मनशक्तीच्या आधारे की मी हे करू शकतो, मला हे करता येऊ शकतं, मला उडता येऊ शकतं, या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी प्रयोग सुरू केले। आणि एक वेळ अशी आली की त्यांनी जे गृहीतक धरलेलं होतं की मानवाला सुद्धा उडता येऊ शकतं आणि मग विमानाचा शोध त्यांनी 1903च्या सुमारास लावला। म्हणजे आत्मविश्वासाचं केंद्र मन आणि या मनाला तुम्ही ज्या पद्धतीने डायव्हर्ट कराल त्या पद्धतीनं ते वळतं। मग विज्ञानवाद आम्ही कसा अंगीकारला पाहिजे, कशा पद्धतीनं त्याची आज गरज आहे हे कदम सरांनी सांगितलं। दोन्हीचा हा अशा प्रकारचा सहसंबंध आहे। जोपर्यंत मानवाला म्हणजे आदिम मानवाला ज्यावेळी
पाऊस पडत होता त्यावेळी त्याला म्हणजे पाऊस पडत असे, ढगांचा गडगडाट होत असे, विजांचा कडकडाट होत असे, त्यावेळी त्याला काय वाटलं मानवाला की कुठेतरी अदृश्य शक्ती आहे, कुठेतरी काहीतरी आहे, देव धर्म ईश्वर ही संकल्पना त्याच्यातून उदयास आली की काहीतरी एक अज्ञात शक्ती आहे. परंतु नेमकी ती अज्ञात शक्ती कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हे जेव्हा शोधण्याचा विज्ञानाने प्रयत्न केला तेव्हा मग कळालं की पाऊस का पडतो, पावसाळा कसा होतो, हिवाळा कसा होतो, उन्हाळा कसा होतो, हे 4 ऋतू म्हणजे 4-4 महिन्याचे ऋतू का आहेत, की बाष्पीभवनाची प्रक्रिया काय आहे, मग ते मोसमी वारे कसे वाहतात, मग कसा पावसाची सुरुवात होते वगैरे वगैरे या बाबी कळाल्या. मग त्या कशात समाविष्ट झाल्या, अर्थातच कशामध्ये समाविष्ट झाल्या, त्या विज्ञान या संकल्पनेमध्ये. म्हणजे विज्ञान आणि धर्म आणि मनशक्ती याचं हे अशा प्रकारच्या एका नाण्याच्याच उलट सुलट बाजू आहेत. त्याच्यामुळं आम्ही जितकं अधिकाधिक विज्ञानवादी बनू, विज्ञानवादी म्हणतोय मी म्हणजे अहम नाहीये त्याच्यामध्ये, किंवा म्हणजे विज्ञानवादी बनू तितकं आमची प्रोग्रेस आहे. जेवढी काही प्रोग्रेस आहे ती मानवजातीची विज्ञानाच्या बळावर झालेली आहे. फक्त विज्ञानाचा वापर, वैज्ञानिक बाबींचा वापर, वैज्ञानिक म्हणजे विज्ञानानं शोधलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त आणि फक्त विधायक कार्यासाठी केला पाहिजे. अण्वस्त्राचा शोध लावला, परंतु आज तीच अण्वस्त्र किती धोकादायक बनत आहेत. म्हणजे अखिल मानवजात नष्ट करू शकेल एवढं सामर्थ्य त्या विज्ञानानं शोधून काढलं. विज्ञान त्याचा शोध लावणाऱ्याची भूमिका ही अशा प्रकारची नव्हती, परंतु आम्ही त्याचा विनाशासाठी जर वापर करत असू तर ते दुरुपयोग आहे. म्हणून विज्ञानाला व्यसन, तुमच्या मनाला व्यसन घालण्याचं कार्य केलं पाहिजे. व्यसन म्हणजे नियंत्रणात ठेवलं पाहिजे. असं जे बामणे सर म्हणाले की विज्ञानाच्या अतिरेकाला जर व्यसन कोण घालू शकत असेल तर तो धर्म आहे. आणि म्हणून धर्म, विज्ञान आणि मनशक्ती या अशा प्रकारचं त्यांचं साहचर्य आहे. मला एवढंच सांगायचं की तुमच्यामध्ये सुद्धा ही प्रचंड अचाट क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेला आपण ओळखलं पाहिजे. ह्या 7 दिवसाच्या निमित्तानं जे काही तुम्हाला अनुभव आले, हे अनुभव नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये दिशादर्शक ठरतील. आणि थोडं अनालिसिस करा. सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 4 तारखेपासून 5 तारखेपासून आलो 10 तारखेपर्यंत नेमकं काय केलं, किती स्वच्छता केली, किती साफसफाई केली, नेमकं ह्या पूर्ण दिवसामध्ये काय काय आम्ही म्हणजे कार्य केलं आणि ते कितपत फलदायी ठरलं, याचं सेल्फ अनालिसिस, स्वयंमूल्यांकन थोडं करा. त्याचे रिपोर्ट्स तयार करा, त्या सरांकडे सादर करा. ही सुद्धा एक आपण स्वतःच केलेलं मूल्यमापन हे अगदी निरपेक्ष तटस्थ दृष्टिकोनातून केलेलं असतं. किंबहुना तसं व्हावं आणि मग आपल्याला लक्षात येईल आपण कुठल्या दिशेनं वाटचाल करायची आहे वगैरे वगैरे. तर एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो. पुनश्च माळगे सर, जांभळीकर सर खूप छान अशा प्रकारचं नियोजन केलं. मला असं वाटतं दररोजचं जे अहवाल वाचन आहे, यापूर्वी होतं का नाही मला आठवत नाही, परंतु हे जे दिसलं आता या 3-4 दिवसामध्ये, काल काय केलं त्याचं अहवाल आज वाचन, आज काय केलं त्याचा अहवाल वाचन उद्या, ह्या बाबी सकारात्मक आहेत. खूप छान पद्धतीनं सर्व मुलं स्टेज हँडल करत आहेत, सर्व मुलं वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून करत आहेत. परंतु हे पुरेसं नाही. हे आणखीन फक्त एक तुम्हाला म्हणजे पुशअप करण्यासाठी आहे. आणखीन खूप तुम्हाला बरंच काही आत्मसात करावयाचं आहे. त्याच्यासाठीची ही पायाभरणी आहे NSS कॅम्प. म्हणजे याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपण पुरेपूर उपयोग करून घ्या. एवढंच या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. एक राहिलं म्हणजे जो मुख्य प्रोग्राम होता त्याविषयीच थोडंसं राहून गेलं की आज आम्ही जे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला, की आपल्या महाविद्यालयाचं जे नाव आहे वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर, आणि आपल्या महाविद्यालयाचे मुक्ताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी अध्यक्ष वैकुंठवासी गहिनीनाथ महाराज देगलूरकर, या दोन्ही मान्यवरांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण या रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं होतं. ज्या सर्व विद्यार्थ्यांनी, ज्या माझ्या सहकारी कर्मचारी वृंदांनी रक्तदान केलेलं आहे त्या सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. कारण दान
म्हणजे अनेक प्रकारची दान आपल्याला माहिती आहेत. गोदान असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, धनदान असेल. परंतु हे दान, रक्तदान, हे एक वेगळ्या प्रकारचं दान आहे की तुमच्या एका रक्तदात्याच्या रक्तदानातून गरजू व्यक्तीला रक्त मिळून त्याला जीवदान मिळण्यास मदत होते. हे एक अत्युच्च पातळीवरचं अशा प्रकारचं दान आहे. खरं तर खऱ्या अर्थानं याला दान सुद्धा संबोधणं माझ्या मते चुकीचं आहे. कारण दान म्हणजे आपण आपल्यापासलं काहीतरी देतो आहोत अशी भावना ठेवता कामा नये. कारण माझ्या इथपर्यंतच्या वाटचालीमध्ये, माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये समाजाचा खूप मोठा सहभाग असतो. इतरांचं आपण खूप देणं असतो. मी आज इथं उभा आहे म्हणजे कुठेतरी मला पेमेंट मिळते म्हणून नाहीये. कुठेतरी माझ्या शेतकरी बांधवांनी शेतामध्ये काबाड कष्ट करून पीक पिकवलेलं आहे आणि ते त्यांनी पिकवलेलं पीक खाऊन, ते अन्न खाऊन मी जगतो आहे. कुठेतरी माझं समाजावरचं ऋण आहे. ते ऋण फेडण्यासाठी म्हणून हे रक्त म्हणजे दानाचं कर्तव्य असं आपण समजूया. जसं राष्ट्रीय सेवा योजना हा भाग आहे. सेवा म्हणजे निस्वार्थ वृत्तीनं केलेली असते. तिथं अपेक्षा कोणती नसते, ही निस्वार्थ वृत्तीनेच असते. तशाच प्रकारचा हा एक कॅम्प आपण आयोजित केला. सर्व विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. अपेक्षित अजून थोडंसं जास्त बॅग्स आपल्या महाविद्यालयातर्फे त्या ब्लड बँकेला जातील असं अपेक्षित होतं. परंतु हेही नसे थोडके 16 बॅग्स आपल्या महाविद्यालयामार्फत गेलेल्या आहेत. नक्कीच त्या कुठल्या तरी रुग्णाला त्या जीवदान देण्यासाठी सहाय्यभूत ठरतील. आणि आता हा जो मध्यंतरीच्या काळात खंड पडलेला जो होता आपल्या ब्लड डोनेशन कॅम्पला, मला असं वाटतंय NSS ची जी मंडळी आहे, कार्यक्रम अधिकारी, ती हे याच्यामध्ये आता सातत्य ठेवतील. महाविद्यालयामध्ये आपण अशा प्रकारचे वेगवेगळे त्याला अनुसरून उपक्रम घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आलेले प्रत्येक हे इथले अनुभव हे तुमच्यासाठी, तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक ठरोत एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.